पण त्यांची गोलंदाजी अजूनही तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं पडते, हे जास्त महत्वाचं आहे. कारण तो ऑलमोस्ट सिनियर आहे टीमचा प्रशांत गावंड. नाम तो सुना होगा. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल ऑस्टमच्या थोडा बाजूने विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि पहिल्याच बॉलवरती आपला अनुभव त्याने मैदानामध्ये उतरवून दाखवलाय. प्रशांत गावंडकडे ते गोलंदाजी स्किल आहे. प्रशांत गावंडकडे तो आत्मविश्वास ठासून भरलाय आणि म्हणून त्याच्या नावाला चर्चा असते. नाव प्रशांत गावंड. दुसरा बॉल. दुसरा बॉल सुद्धा त्याच तोला मोलाचा, त्याच ताकदीचा, त्याच कॉन्फिडन्सचा आणि तेवढ्याच दर्जाचा पडलाय आणि म्हणून प्रशांत गावंड नावाची चर्चा का आहे मित्रांनो, हे त्यांनी पहिल्या 2 बॉलवर दाखवून दिलंय आणि ही कमाल तो अनेक वर्ष करत आलाय. 25-30 वर्ष ह्या माणसानं क्रिकेटची करिअरमध्ये घालवलीत आणि ती वर्षानुवर्ष त्याची परंपरा त्यानं कोहलीची भागसाडीत जतन केलेली आहे. प्रशांत गावंड. प्रशांत गावंडचा चेंडू यावेळेस आउट ऑफ द पार्क, सिक्सर. डीजे पर्यंत प्रशांत गावंडची दादागिरी किंवा बोलबाला राहिला, पण तिसऱ्या बॉलवरती थोडा लूज चेंडू पडला आणि त्याचा समाचार घेत चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटकावला षटकारासाठी. चौथा बॉल. चौथा बॉल पुन्हा एकदा जाग्यावरती थिरकवणारा, फलंदाजाला टेन्शन देणारा आणि आपल्या कोट्यामधला सर्वोत्तम बॉल टाकलाय तो प्रशांत गावंडने. एक षटकार खाल्लाय, परंतु एका षटकाराने तो घाबरेल असा तो प्रशांत गावंड आहेच कुठे. तो प्रशांत गावंड आहे. क्या बात है. एक षटकार खाल्ला, परंतु 4 बॉल त्याने बॅट्समनला जाग्यावरती थिरकवलंय, ताक दिनादिन करायला लावलंय आणि नीरज भगत सुद्धा बघतायत की जर 3 विकेट त्यांनी ओव्हरला काढल्या तर ₹1000 क्रॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. पण संधी गेली आहे. आहेत ते ना. प्रिन्स नाखवा आणि नितेश नाखवा ही जोडी जी मैदानात आपण पाहतोय ती श्रावणी 11 बोर्डनी या संघाची आहे. कसं आहे ना मित्रांनो, गेले 2-3 वर्ष आपण बघतोय की या पंचक्रोशीमध्ये जो संघ आपली हुकूमत गाजवायला तयार झालाय आणि खेळाडू तयार करतोय आणि नवोदित खेळाडूंचा भरणा ज्या टीम मध्ये आहे, तो श्रावणी 11 बोर्डनी मात्र आज मैदानामध्ये आपली कर्तबगारी करायला तयार झालाय. एक षटकार मारलाय, परंतु प्रशांत गावंडनं आपला स्पेल उत्तम केलाय. जरी त्याला विकेट नाही मिळाली तरी पण त्याने एक षटकार खाल्लाय, पण बाकी धावा रोखण्याचं काम त्यानं अतिशय तंत्रशुद्धतेने केलेलं आहे. हे मात्र विसरून चालायचं नाहीये आणि कंटिन्यू आहे. आता गोलंदाजीत परिवर्तन झालंय. बोटांचा जादूगार विनीत विजय पाटील मैदानामध्ये अवतरलेला आहे. या गोलंदाजाने आपल्या बोटांच्या जादूनं कित्येक बॅट्समनच्या तोंडचं पाणी पळवलंय आणि हा गोलंदाज चांगल्या उंचीचा, चांगल्या धैर्याचा, चांगल्या कष्टाचा आणि चांगल्या क्वालिटीचा सुद्धा आहे मित्रांनो. विनीत विजय पाटील नाव तर आपण ऐकलं असेल मित्रांनो. आणि आता हा दुसरा गोलंदाज मैदानात तयार होतोय पहिला बॉल घेऊन. थोडासा बॅकफुटला गेला, चेंडू कट केलाय, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. जितूचं जितू बोलल्यानंतर एक वादळ आहे क्रिकेटमध्ये, ज्याने वादळ आणलं आणि हातच्या मॅचेस प्रतिस्पर्ध्यांच्या ज्यानं काबीज केल्या, तो जितू पाटील फिल्डिंग करतोय. 3 विकेट साठी ₹1000 कॅश प्राइज आपण जर बघितलं तर नीरज आत्माराम भगत यांनी लावलंय. बोटांची जादू काहीतरी चुकलीये. जायचं होतं काशीला, पोचला वाशीला, असं काहीसं घडलंय मित्रांनो. परंतु हे सातत्यानं घडत नसतं. बोटांची जादू आहे मित्रांनो. सिमेंट विकेट आहे. इथे आपण पाहिलं तर मागच्या पेक्षा हा बॉल जरा आत घेतला आणि आपल्या बोटांची जादू त्याने मित्रांनो दाखवली आहे. आणि पुनश्च एक वार आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय. गोलंदाजी वरती काय म्हणतात, रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू मध्ये आपण तपासणी करू
सत्यता तपासू आणि त्यानंतर आपण पाहूया की काय होतंय. बऱ्याच वर्षांचा कालखंड हा गोलंदाजी करतोय. स्पिन अटॅक करण्यामध्ये तो माहीर आहे आणि जरी काही शंका असेल तरी त्या शंकेचं निरसन स्क्रीनवरती होईलच. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर काही फायनल कोहली विभाग संघानं जिंकल्यात. मागील 2 महिन्यापूर्वी वायशेत गावी या संघानं भली मोठी फायनल एकतर्फा जिंकली आणि त्यानंतर त्यांचा प्रवास अथकपणाने सुरू आहे. जिंकत जायचं आणि जिंकतच राहायचं असा त्यांचा स्वप्नवत प्रवास सध्या सुरू आहे. फेअर डिलिव्हरी असल्याचं इथे सांगितलं जाते. टाळिया, कुठल्याही प्रकारे टेन्शन नाही वाढत आहे आणि विनीत पाटील पुन्हा एकदा तयार होतोय आपली गोलंदाजी करायला. बोट जादू करतात, ज्याला फिंगर स्पिनर्स म्हणतात टेनिस क्रिकेटमध्ये, ती जादू त्यानं दाखवली आहे. परंतु काही टेन्शन घ्यायचं कारण नाही राहिलेलं. या वेळेस बघा, पुन्हा बोट फिरतायत, पुन्हा जादू होतीये. बॅट्समनला काही समजत नाहीये आणि बॅट्समन मात्र विचारात पडलाय की करू तो क्या करू, जाऊ तो कहा जाऊ और शॉट खेळू तो कैसे खेळू, अशी त्याची गत झाली आहे. पण फलंदाज सुद्धा कमालीचा आहे. मोका मिळाला तर मोठा रट्टा लावेल, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा बोटांचा जादूगार का म्हणतात, यालाच म्हणतात विनीत विजय पाटील, बोटांचा जादूगार. व्हॉट अ बॉलिंग. भले विकेट नाही मिळाली नीरज भगत, पण त्याने आपलं कन्सिस्टन्सी दाखवली आहे, हे महत्वाचं असेल. चेक. तर आपण व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत इथे करणार आहोत. तर मी प्रथम स्वागत करतोय रवींद्र म्हात्रे जिराट यांचा. शाळ आणि श्रीफळ देव आपण इथे सन्मान करण्याचा एक मुवमेंट देऊन त्यांचा सन्मान करतोय. नितीन मोकल यांना विनंती असेल रवींद्रजी म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. माईची उपदार शाळ आणि एक मुवमेंट देऊन त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मंडळाचे सदस्य नितीनजी मोकल यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. तसेच उपस्थित पाहुणे हरीशजी भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. विनंती असेल नवोदित मंडळाचे उपाध्यक्ष प्रफुल्लजी पाटील यांना विनंती असेल हरीशजी भोईर यांचा सन्मान करायचा आहे. प्रफुल्लजी पाटील यांनी यायचं आहे. प्रफुल्लजी पाटील, नवोदित मंडळाचे उपाध्यक्ष प्रफुल्लजी पाटील यांनी वरती यायचं आहे. हरीशजी भोईर यांचा सन्मान करायचा आहे. मंडळाचे नवोदित उपाध्यक्ष प्रफुल्लजी पाटील हे सन्मान करणार आहेत हरीशजी भोईर यांचा, मॅनफॉर्म जिराट. तसेच महेशजी माने यांचा सन्मान दिनेशजी पाटील यांना विनंती करतो महेशजी माने यांचा सन्मान करायचा आहे. दिनेशजी पाटील, दिनेशजी पाटील यांना मी विनंती करतो महेशजी माने यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद संजू. कॅच सुटला असला तरी सुद्धा अजून एक संधी रनआउटची होती, परंतु ती मात्र हाती आली नाही आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये राहिला असं आपण पाहिलं. 2 विकेट गेल्यात या मैदानामधून श्रावणी 11 बोर्डी संघाच्या आणि त्या 2 विकेट जाताना
धावांची चेक. जुळवाजुळव एवढी खास नाहीये. तर महेशजी माने यांचा इथे सन्मान होतोय. दिनेशजी पाटील यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संजू. धावांचं गणित पाहिलं तर तेवढं जुळत नाहीये. श्रावणी इंडियन बोर्डनी संघाने सुरुवात मात्र केली. एक षटकार त्यांचा सुरुवातीला लागला, पण त्यानंतर मात्र गोलंदाजांची हुकूमत, गोलंदाजांचा बोलबाला राहिला आणि आपल्या नेहमीचा जो बॉलिंग इफेक्ट आहे तो नीरज भगत आपण त्या गोलंदाजांना करताना पाहिला. पहिला तर आपण सुरुवातीला बघितलं तर प्रशांत गावण एक एक्सपिरियन्स गोलंदाज, नंतर विनीत पाटील त्याची भन्नाट परफॉर्मन्स, त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे, जितू पाटील गोलंदाजी करता आलेला आहे. जितेंद्र रमेश पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती त्याला लावलंय. दीर्घ अनुभव, खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजच्या मानानं सन्मानित झालेला हा अष्टपैलू असा खेळाडू जितू पाटील. टीम मध्ये वादळ ज्यांनी आणलं, टीम मध्ये ज्यानं वर्चस्व घेतलं आणि भल्या भल्या संघांना ज्यांनी पराभूत करण्याचा चंग बांधला, असा वादळी, असा परफेक्ट ऑलराऊंडर जितू पाटील मैदानात गोलंदाजी करता तयार होतोय. समोर फलंदाज आहे नितेश नाखवा. नितेश नाखवा बलदंड शरीराचा फलंदाज आहे, पण आता काय होणार पाहूया आपण. जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमा पार. बिग बिग सिक्स डीचे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला नेत्रदीपक कौशल्यपूर्ण षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पोचते 16 धावांपर्यंत. 2-16 श्रावणी 11 बोर्डनी टीम मैदानात खेळते. जितू पाटीलला पहिल्याच बॉलवरती मोठा फटका हाणलाय, दमदार हिट मारलाय. पॉवर हाऊस आहे फलंदाजीचं मैदानात सध्या. आता मात्र चकमा दिलाय, थिरकवलंय. बॅट्समनच्या कक्षेच्या पलीकडचा बॉल पडलाय आणि तंत्रशुद्ध बॉल पडल्यानंतर फलंदाजाला निरुत्तर करता आलंय ते जितूला, आणि हा फलंदाज मात्र यावरती प्रतिकार नाही करू शकला. धावसंख्या थांबले 16 वरती. पुढला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. इथे पुनश्च एक वार, पहिल्या बॉलची झेरॉक्स कॉपी, दुसरा बॉल, आणि सातत्यानं फलंदाजांवरती वर्चस्व घेण्याचं काम जितू पाटील हा करतोय. क्या बात है. कौशल्यपूर्ण गोलंदाजी, परफेक्ट बॉलिंग अटॅक जितू पाटील कडून पाहायला मिळतोय. आता मात्र कमजोर फटका, कॉट अँड बॉलचा मोका सुटला. कॉट अँड बॉलचा मोका सुटला, विकेट घेण्याचं स्वप्न तुटलं आणि फलंदाजाला आणखीन एक पारी खेळण्याचा मोका सुद्धा प्राप्त झाला. हे सगळं काही एका बॉलवरती हा घटनाक्रम घडलाय मित्रांनो. आपण पाहिलं याची देही याची डोळा. मित्रांनो, धावसंख्या पाहिली तर ती 17 पर्यंत पोहोचली आहे, पण मनासारख्या धावा आल्या आहेत असं मात्र बोंडी संघ म्हणणार नाही, कारण त्यांच्याकडे फलंदाजाची मोठी फळी आहे हे पाहिलंय आपण. ते मात्र पुन्हा एकदा तंत्रशुद्ध चेंडू पडलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन चेंडू अडवतोय आणि तिथे मात्र धावफलकावरती एकच धाव वाढते आणि एका धावेनं धावसंख्या पोहोचली 1.5 डझन. 18 रन्स, 2 विकेट पडल्यात. सध्या मैदानात फलंदाज जे आहेत त्यामध्ये विघ्नराज नाखवा आणि नितेश नाखवा ही त्यांची जोडी मैदानात आहे. हे ते पार्टनर आहेत दोघे एकमेकाचे. नितेश स्ट्राईक वर आहे. नितेशचा फटका मैदानाच्या आतमध्ये नो मॅन लँड्स मध्ये पडलाय, खाली क्षेत्रात पडलाय आणि क्षेत्ररक्षक पुढे जाऊन चेंडू अडवतोय. त्या कालावधीत फलंदाजाची एकेरी धाव कंप्लीट होते. चेक फाटक सर. 2 रन झाल्यात, 2. तर इथे अजून एक सन्मान करतोय आपण निखिलजी ढगे यांचा. विनंती असेल रमाकाजी पाटील, आपले पाहुणे निखिलजी ढगे यांचा सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. निखिलजी ढगे यांचा सन्मान होतोय.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संजू. मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरला 6 रन्स, दुसऱ्या ओव्हरला 4 रन्स, तिसऱ्या ओव्हरला 10 रन्स. थोडासा चढता क्रम आलाय आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर तो सिद्धार्थ आलेला आहे. सिद्धार्थ म्हात्रे, सिद्धार्थ दर्शन म्हात्रे असं त्याचं पूर्ण नाव आहे. प्रत्येकाची कारकीर्द ही त्यांनी गाजवली आहे. एक काळ जिजून गाजवला, एक काळ सिद्धार्थ गाजवेल अशी प्रतीक्षा आहे मित्रांनो. कारण यंग जनरेशन आहे, यंग ब्लड आहे आणि यंग ब्लड हे कर्तबगारीमध्ये कुठे कमी पडत नाही हे आपण मित्रांनो सातत्यानं पाहत आलेलो आहे. सिद्धार्थ म्हात्रे राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल एक ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय. पंचांचं नेत्र कटाक्ष काय सांगतो की चेंडू वाईड आहे. या वाईडनं धावसंख्या वाढते एका धावेनं आणि धाव फलक झालाय 21 रन्स. क्या बात आहे. चांगल्या बॅट्समॅनला स्ट्राईक नाही मिळाला तर मित्रांनो धावांचं गणित जुळत नाही आणि धावांचं गणित नाही जुळलं तर मित्रांनो टेन्शन वाढत राहतं आणि ते कुठल्याही टीमला नकोच असतं. सिद्धार्थचा बॉल जास्त बाउन्सी झालाय. इथे मात्र रनआउटची विकेट जाण्याची संभावना वाढते आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक झटका डीजे. एकवीस धावसंख्येवर तिसरा फलंदाज रनआउटच्या रूपानं परतून आलाय तो डगआउटला आणि त्यामुळे धावसंख्या आत्ताही मनासारखी नाहीये. मित्रांनो धावांचं गणित कसं असतं की कितीही धावा काढल्या तरी समाधान वाटत नाही. कारण तुमचं समाधानाची रेषा तुम्ही ठरवलेली नसते. होतात तेवढ्या होऊन दे. कारण इथे क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व दाखवावं लागतंय. खोलातला चेंडू मारलाय मस्त पैकी. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण जितू पाटीलचं. तिथे चेंडू पोचतोय परंतु राईट टाइम तो चेंडू अनिकेत विजय म्हात्रेनं स्टंप वरती नाही टाकला. त्याच्यामुळे धाव घेता आली आहे आणि फलंदाजला सपशेल वाचताना पाहतोय आपण. 23 धावा झाल्यात, 3 विकेट पडल्यात आणि अजून मैदानात चौथी ओव्हर प्रगतीवरती दिसते. सिद्धार्थ दर्शन म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. स्ट्राईकवर फलंदाज नितेश नाखवा. नितेश नाखवा चकलाय. चेंडूच्या बॅटच्या वरच्या कडेला चेंडू गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन पोझिशनला गेलाय चेंडू. एक सिंगल धाव येते आणि धावा झाल्यात 2 डझन 24 रन झाल्यात. 3 बाद 24 धाव फलकावरती जेव्हा चौथं षटक प्रगती पथावर चाललेला आहे. कमीत कमी धावपर्यंत रोखायचं असं ठरवलंय भाग संघानं. आता सुद्धा पाहिलं तर रनआउटची विकेट जाण्याची दाट संभावना आणि विकेट नंबर 4 डाऊन डीजे. आपण म्हणतो ना यंग जनरेशनचा हुकूम का एक्का, तसं सिद्धार्थ दर्शन म्हात्रेनं मैदानात करून दाखवलंय आणि त्याच्या नावावरती विकेट नाही गेली तरी संघाच्या नावावरती मित्रांनो विकेट जाते. पण 4 विकेट मैदानातून डगआउटला परतल्या आणि त्यांचं काम काय तर त्यांनी धावा जमवल्या, 24 रन जमवल्यात. शेवटचा बॉल पायातला मारलाय. लॉंग ऑनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं डाव्या हातानं फेकलाय आणि आता आणखीन एक रनआउटचा विकेट जातोय. विकेट नंबर 5 डाऊन डीजे.
जिथे आपण मधुर संगीत ऐकलंय आतापर्यंतच्या 2 रजनीमध्ये, असा डीजे आशूचा आपण सन्मान करणार आहोत. डीजे आशूला विनंती असेल की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. डीजे आशू, डीजे आशू यायचं आहे. तसेच दुसरा सन्मान असणार आहे WTC लाईव्ह, जे आपण युट्यूब वर लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. WTC लाईव्ह त्यांचा एक प्रतिनिधी यायचा आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. डीजे आशू यायचंय. तसेच विनंती असेल, नेक्स्ट मॅचचा मी नाणेफेकीसाठी अनाउन्समेंट करतोय. प्रतीक इलेव्हन नौकार वर्सेस जय हनुमान बेलपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी टॉप बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच आपण सन्मानाकडे वळतोय. डीजे आशू इथे आलेले आहे. डीजे आशू यांना सन्मानित करायचं आहे. माझी विनंती असेल चंद्रकांतजी पाटील यांना डीजे आशू यांचा सन्मान करायचा आहे. डीजे आशू यांचा सन्मान होत आहे. तसेच WTC लाईव्ह चा एक प्रतिनिधी येऊ द्या, त्यांचा सुद्धा इथे सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय प्रतीक इलेव्हन नौकार संघाचा कर्णधार तसेच जय हनुमान बेलपाडा संघाचा कर्णधार. प्रतीक इलेव्हन नौकार संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय हनुमान बेलपाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. प्रतीक इलेव्हन नौकार संघ नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर एका बाजूला असेल जय हनुमान बेलपाडा, प्रथम मॅच जिंकून दुसऱ्या फेरीतला सामना असेल तो म्हणजे प्रतीक इलेव्हन नौकार वर्सेस जय हनुमान बेलपाडा या दोन संघादरम्यान. एका बाजूला बेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक इलेव्हन नौकारचा संघ. नाणेफेकीसाठी करण्यासाठी मी प्रशांत मोकलला इन्व्हाइट करतो. प्रशांत मोकल यांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. एका बाजूला जय हनुमान बेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक इलेव्हन नौकार. एका बाजूला जर नाण्याच्या दोन बाजू पाहिल्या, एका बाजूला हेड्स आणि दुसऱ्या बाजूला टेल्स. कॉल कोणाचा असणार आहे? प्रतीक इलेव्हन नौकार संघाचा कॉल असणार आहे. तर नाणेफेक जिंकले प्रतीक इलेव्हन नौकार संघाने. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. तरी पण एक टार्गेट सेट केला असेल. एक 40 पर्यंत रोखण्याचा आमचा टार्गेट. नक्कीच तुमचा चांगला आहे. आणि जर तुम्हाला मी बेलपाडा संघाला विचारतो की तुमचा किती धावा करण्याचं लक्ष म्हणजे टार्गेट आहे? आम्ही सर 40+ रन मारायचा बघू. 40+ म्हणजे एक लो स्कोरिंग मॅच मानता येईल, कारण की ते 50+ झाले असत्या तरी आपण टार्गेट सेट केला असता, परंतु 40+ तुमचा विचार आहे. ओके. धन्यवाद संजू. सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडूंमध्ये 26 धावांचं लक्ष कोलेश्वरी भाग संघासमोर. त्यांच्यासाठी नीरज भगत यांनी पारितोषिक ठेवलेलं आहे. षटकारासाठी 500 रुपये आणि चौकारासाठी 300 रुपये. कोलेश्वरी भाग संघासाठी नितेश कोळीच्या हातामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक करतो. एक बेस्ट खेळाडू आहे, बेस्ट ऑलराऊंडर श्रावणी स्पोर्ट्स, श्रावणी 11 बोडणी संघाचा. अतिशय चांगला खेळाडू आहे. अतिशय आपण बघतो नेहमी त्याला चांगल्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असतो. आज मात्र ह्या कमी धावसंख्येचं जे लक्ष त्यांच्या संघाने ठेवले ते राखण्याची जबाबदारी सर्वस्वी त्याच्यावर असणार आहे. चांगली सुरुवात करून द्यायची आहे.
पहिल्या चेंडूवरती एक धाव गेल्यानंतर दुसरे दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत त्याने. या चेंडूवर असं जर फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच झेला स्वरूपामध्ये बाद झाला असता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव मात्र घेतलेली आहे ती दोन्ही फलंदाजांनी धावपळ. आणि अर्जुन भगत याने सुद्धा एक धाव काढून आपलं खातं उघडलेलं आहे. अर्जुन आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. 24 चेंडूंमध्ये 26 धावा काढायचे लक्ष त्यांना माहिती आहे. कोलेश्वरी भाग जुना संघ आहे, खूप जुना संघ आहे. पार वर्षापूर्वी या वेळेला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये धावचीची शक्यता, परंतु त्या ठिकाणी थ्रो व्यवस्थित केला नाहीये. जर व्यवस्थित गॅदर झाला असता चेंडू तर मात्र अनिकेत म्हात्रे याला माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. आणि फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. धावसंख्या 3 पर्यंत पोहोचलेली आहे. 1990 ते 95 किंवा 2000 पर्यंत जो कालखंड होता 90 ते 95, या वेळेला चांगला स्ट्रोक्स अर्जुनच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार, अप्रतिम दर्जाचा षटकार. मास्टर डीजे मास्टर लक्ष ठेवा, गोलंदाजाकडे चेंडू आलेला आहे. 6 धावा काढल्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने धावफलकावर आपण बघतो 9 धावा. पुन्हा एकदा खडे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु एक छोटा क्षेत्ररक्षक होता त्याला जेलमध्ये कन्व्हर्शन करण्यामध्ये अयशस्वी ठरतोय. शेवटच्या चेंडूवर एक चांगली संधी प्राप्त करून दिली होती, संधी निर्माण केली होती नितेशने, परंतु त्याच्या सहकार्याकडून त्याला साथ मिळालेली नाहीये. आणि बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती. कोलेश्वरी भाग संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 10 धावा. तर मी म्हणत होतो की 90 ते 98 हा कालखंड होता, तो कोलेश्वरी भाग संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवला होता. त्यांचे त्यावेळचे सर्व खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत होते. नीरज भगत यांनी आपल्या संघाचं प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 300 रुपये कोलेश्वरी भाग संघासाठी पारितोषिक असेल. पहिल्या षटकात 10 धावा गेल्यानंतर आता मात्र प्रिन्स विश्वास नाखवा गोलंदाजीसाठी येतोय. त्याच्यावर जबाबदारी असेल की संघाची धावसंख्या जी कमी आहे ती राखायची, आपल्याला राऊंड विकेटचा मारा करतोय. चांगला चेंडू होता, यॉर्कर लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. तिथं सिंगल्स धाव मिळते, एक धावा काढून सुद्धा धावफळं खालता ठेवून सुद्धा त्या ठिकाणी विजयाच्या लक्ष्याच्या समीप पोहोचता येईल ते कोलेश्वरी विभाग संघाला. 11 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा एक हवेत संधी निर्माण केलेली आहे. अनिकेतचा चेंडू जातोय तो सरळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद. अनिकेत मात्र बाधून तंबूत परततोय. पहिल्या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा त्याला एक जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचा फायदा त्याला आपल्या संघासाठी उचलता येत नाहीये. प्रिन्सने मात्र एक विकेट सफलता प्राप्त करून आपल्या संघाच्यासाठी थोडंसं आशा जिवंत ठेवलेल्या आहेत. अशाच प्रकारची गोलंदाजी करून त्याला आपल्या संघाला पुन्हा एकदा आशा त्यांच्या पल्लवीत ठेवावे लागतील. नवीन बॅटर मैदान येतो ते 1 डाऊन बॅट्समन सिद्धार्थ म्हात्रे. कोलेश्वरी भाग नव्याने तयार केलेला संघ आहे तो, त्याच्यामध्ये अनुभवी खेळाडूंची सुद्धा त्यांना साथ आहे. प्रशांत म्हात्रे त्याचप्रमाणे जितू हे 2 जुने अनुभवी खेळाडू त्यांच्या समवेत खेळतात. त्यांनी आपल्या संघाच्या नवीन खेळाडूंना संधी किंवा प्रोत्साहन देत असतात. तशाच पद्धतीने बघूया कशा पहिल्या षटका प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याने चांगली गोलंदाजी केली. 25 वर रोखलं होतं ते श्रावणी 11 बोर्डनी संघाला. पुढचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी होती, थोडीशी मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. सिंगल घेतलेली आहे, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. त्या ठिकाणी मिसफिल्ड नितेश कडून आणि त्याचा फायदा ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आणि नितेशची थोडीशी खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं मिस फिल्डिंग होते आणि त्याच्यामुळे धावा वाचवायच्या आहेत. आपण धावा खर्च करतायत, 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली 13 रन्स.
पुन्हा एकदा चांगला वेगात टाकण्याचा प्रयत्न, धावशीत होणार का नाही, चांगली प्रयत्न चांगला होता प्रिन्सचा, परंतु त्या ठिकाणी त्याचा नेम लागलेला नाही. कदाचित बोडणी गावामध्ये गोट्या खेळतात की नाहीत मला माहिती नाही आहेत. लहानपणी जर गोट्या खेळलेल्या असते ना तर हा नक्कीच त्याने चेंडू बरोबर नाही यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या आणि फलंदाजांना बाद केलं असतं. प्रिन्स नावाप्रमाणेच प्रिन्स आहे तो, अतिशय जबरदस्त खेळ त्याच्याकडून आपण बघितलेले आहेत. पुढचा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना प्रिन्सने आपल्या संघासाठी दिलेला आहे, नमुना दाखवून दिलेला आहे, उदाहरण ठेवलेलं आहे त्याने आपल्या संघासमोर. सिंगल धावा, परंतु तेवढी त्यांना क्षेत्ररक्षणाची जोड सुद्धा मिळत नाहीये, धावा कमी आहेत. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. उलटी गिनती चालू आहे आणि 11 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना अजूनही दोलायमान स्थितीत आहे, कारण जेव्हा बॉल टू रन्स असते ना तेव्हा दडपण दोन्ही संघांवर असते. मोठा स्ट्रोक, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक यावेळेला परत कोणतीही चूक करत नाहीये. आणखी एक विकेट, बॅक टू द डगआउट. तेरा चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला आपण बघितलं 12 चेंडू 11 धावा आणि एक षटकार ठोकलेला आहे. 500 रुपयांचं पारितोषिक अर्जुन भगत याने आपल्या खात्यावर 500ची नोंद केलेली आहे, परंतु त्यांनी जास्तीत जास्त पारितोषिकं घ्यायची अशी निरोज भगतची अपेक्षा आहे, म्हणून त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिकं लावलेले आहेत. षटकारासाठी 500 रुपये आणि चौकारासाठी 300 रुपये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो विनोद पाटील आणि शरद पाटील ही जोडी मैदानात आहे. अतिशय चोखंदळपणे आपली भूमिका ते पार पाडतायत. गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विघ्नराज नाखवा. नाखवा ब्रदर्स असं नाव दिलं सुद्धा टीमला तरी चालणार आहे. बोडणी, श्रावणी 11 बोडणी चांगला संघ आहे, कारण गेल्या 2 वर्षात आपण बघितलंय काय काय विजेतेपदाचं नोंद सुद्धा त्याने आपल्या नावांवर केलेली आहे. विघ्नराजचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू फाईन लेग क्षेत्रात जातो. एक धाव निघते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, धाव होणार का, धावचित होणार नाही, धाव पूर्ण होते त्या ठिकाणी. थ्रो जोपर्यंत पडेल क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण आपल्या माघारी जबल 25 ते 30 मीटर पर्यंत धावत गेला आणि चेंडू उचलून त्याने फेकला, परंतु अर्जुन भगत त्याने चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. त्याने मगाशी सुद्धा आपण बघितलं सिंगलचं कन्व्हर्शन डबलमध्ये केलं होतं. आता मात्र इक्वेशन चेंज होते. 11 चेंडू 9 धावा. याच्यानंतरचा सामना प्रतीक 11 नौखार विरुद्ध जहनुमान बेलपाडा. हा चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची नोंद या ठिकाणी केली जाते. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झाली 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर बुक. आता इक्वेशन थोडंसं कमी होते, धावा कमी आहेत. 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू खूप काळ हवेत आहे. उंची आहे का? होय, उंची आहे, परंतु लांबी नाहीये. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. अर्जुन भगत बॅक टू द पॅव्हेलियन. आणखी एक विकेट जाते, त्याच्यामुळे सामन्यामध्ये चेंजेस कसेही होऊ शकतात. 3 विकेट्स बाद झालेले आहेत, कारण धावसंख्या आहे 18 धावा. 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 8 धावा. नवीन बॅटर मैदानात येतोय ओम किणी. कोलेश्वरी भाग संघाचा हा नवोदित खेळाडू आपण बघतो ओम किनी. आज काय करणार? 10 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजी विघ्नराजला मात्र आता लाईन सापडलेली आहे, कारण त्याने अगोदरचे 2 चेंडूंवर थोडीशी धावसंख्या दिली होती 3. पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू दिशाहीन ठरतोय. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तशा पद्धतीचे धावांचं पाठबळ कमी आहे आणि एक्स्ट्राच्या जर धावा गेल्या तर समोरच्या संघाला थोडासा परिश्रम कमी करावे लागतील. आवश्यकता आहे ते आता मात्र 10 चेंडू आणि 7 धावांची. 7 रन्स रिक्वायर्ड इन 10 डिलिव्हरीज.
प्रेक्षकांची गर्दी मात्र या ठिकाणी आज थोडीशी जास्त दिसते. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, नितेश चेंडू खाली येतोय, नितेश कोणतीही चूक करत नाहीये, आणखी एक चौथा फलंदाज बाद. नऊ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक अनुभवी खेळाडू कोलेश्वरी भाग संघाचा आता मैदानात जातोय. 9 चेंडूत 7 धावांची आवश्यकता आहे. ऑफब्रेक गोलंदाजी आणि घणानाती फटकेबाजी ज्याच्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू विनीत पाटील आज मैदानात उतरतोय. परंतु त्याच्या समोर धावा किती आहेत तर 9 चेंडूमध्ये 7 धावा त्याला जमवायच्या आहेत. बघूया कशा पद्धतीने तो हे धावांचा पाठलाग आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करतोय. 9 चेंडू 7 धावा. विघ्नराज वाईट बॉल टाकतोय खरा, पण तू प्रत्येक चेंडूवर विकेट सुद्धा प्राप्त करतोय. परंतु त्याला आता वाईट बॉल्सला आळा घालावा लागेल, कारण वाईट बॉल जर रोखले नाही तर मात्र धावासंख्या वाढत जाईल. 9 चेंडू 7 धावा. विघ्नराज नाखवा पुन्हा. क्या बात आहे, चांगला चेंडू. धावचीची शक्यता आहे का? नाही, सुखरूप परत. परंतु जर चेंडू हात झेल पकडला असता तर आणखी एक फलंदाज माघारी परतला असता. 4 फलंदाज बाद. विघ्नराजची चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अतिरिक्त चेंडू जर सोडले तर खरोखर छान गोलंदाजी केली विघ्नराजने. विघ्न या वेळेला मात्र मोठा स्ट्रोक्स. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार जबरदस्त प्रहार, षटकार. ती थोडीशी पिन लावून फसकन काढून घेतलेली आहे ती विनीतने. आणि या वेळेला मात्र सिंगल साठी प्लिक करतोय चेंडू. सामना जिंकून देतोय विनीत आपल्या संघासाठी. अतिशय चांगली फलंदाजी केली त्याने. आणि या मॅच मध्ये सामनावीर सुद्धा विनीत. या विनीत बॅट ठेवा आणि लगेच सामनावीराचं पारितोषिक घ्यायला या. याच्यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. प्रतीक 11 नौखार आणि जय हनुमान बेलपाडा दोन्ही संघ तयार आहेत. नाणेफेक झालेली आहे आणि त्यासाठी आमचा समालोचक सुद्धा तयार आहेत. समालोचनासाठी मी अर्जुन आणि विनीत आपल्यासाठी 500-500 रुपयांची पारितोषिक आलेली आहेत. 2 सिद्धेश भाईजान आजाओ. याच्यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात. अंजुम भाभी के हिरो इम्रान बुखारे. थँक्यू विकास सर. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच